दिमागी नक्सल मौके की तलाश में है, हिंसा अराजकता के वो रास्ते खोद रहे हैं। इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा। मोदीजींनी म्हणलं होतं की फक्त या दिमागी नक्षलांना ओळखायचं, या दिमागी नक्षलांच्या दूर राहायचं. पण दिमागी नक्षल असेच समोर आले. एक इंस्टाग्राम अकाउंट उघडलं, 5-6 लाख फॉलोअर्स झाले, 35-40 लोकांना फॉलो केलं. कोण फॉलो केलं, कोणाकोणाला? तेच विशाल दंडानी, प्रकाश राज, अभिजित दिपके, कॉक्रोच मधले सगळे जे लोक फंडिंग घेऊन, जे लोक पैसा घेऊन CJP साठी बोलत होते, तेच दिमागी नक्षल आता त्यांना फॉलो करण्यात गेले. राईट. फक्त मोदीजींनी एक बोललं होतं की दिमागी नक्षल. अरे भाई, नक्षलांना खतम करण्यामध्ये पूर्ण जिंदगी गेली आपल्या बापजादांची, त्या नक्षलांपासून वाचण्यासाठी आणि त्यांना खतम करण्यासाठी. आणि तुम्ही स्वतःला प्राऊड नक्षल म्हणताय, प्राऊड दिमागी नक्षल म्हणताय. म्हणजे तुम्हाला विरोध करायचा आहे, तर विरोध तुम्हाला कुठल्याही पातळीवर करायचा आहे. आणि काहीही, त्यांनी उद्या गु खाणारी पार्टी म्हणलं तर तुम्ही तेच म्हणणार का, गु खाणारी पार्टी? त्यांनी उद्या बुधवार पेठेतली पैदास म्हणल्यावर तुम्ही पण काय अकाउंट उघडणार आहे का, बुधवार पेठेतली पैदास, प्राऊड बुधवार पेठ म्हणून? असं करणार आहे का? तुम्ही सांगा. एक दिमाग राहते आणि ते दिमाग कुठपर्यंत जाते आपला, आणि तो दिमाग काय होणार आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. राईट. असं चुकं उठलं की सुटलं काहीही, कशालाही विरोध नका करत जाऊ. आणि दिमागी नक्षल म्हणजे तुम्ही सरळ सरळ विरोध देशाला करताय, ना की नरेंद्र मोदीला. देशाला करताय, तर देशाला विरोध नका करू ना. कारण बापजाद्यांची आपल्या जिंदगी गेली, आपलं सर्व त्यांचं काय ते शहीद झाले त्या नक्षलांना खतम करण्यामध्ये, आणि तुम्ही प्राऊड नक्षल. वा, छान.